त्या आर्टिगावाल्याला काय घाई एवढी काय माहिती. एक बरं इथे मॅप लावायची गरज नाही मला. तर ज्याच्यासाठी केला होता हा 8 तास त्या टर्नला येऊन पोचलोय. कॅमेरा तर मागणारच आहे पण पूर्ण गिअर मागणार आहे. काय किती धूळ उडते. अशी मला डाऊट आला की आपण चुकीच्या रोडला आलोय, म्हणून म्हटलं एक छोटी शॉर्ट राईड ह्याच्यासाठीच होती माझी. तर सुप्रभात मित्रांनो, मी सुमित तुमचं स्वागत करतोय ट्रॅव्हल विथ लोन वुल्फच्या या एपिसोडमध्ये. आज आहे सॅटर्डे आणि काल आपण ऑफिसहून लेट आलोय, त्यानंतर झोपलो नाहीये. तर विंटरची आपली पहिली राईड आहे आणि या शॉर्ट राईडमध्ये आपण आपली जी नवीन एक्झॉरची टॉर्क पॅन्ट आहे ती पण टेस्ट करणार आहोत. आपण आज ती रायडिंगला वेअर करून चाललोय आणि आजचं जे डेस्टिनेशन असणार आहे आपलं शॉर्ट राईडचं ते असणार आहे अलिबाग. तर चला मग आपण बाईकवर भेटूया. तर आपल्या विंटर राईडला सुरुवात झालेली आहे अशा प्रकारे. आपण आता विटाव्याला आहे आणि आपलं जे आजचं लोकेशन आहे जायचं ते अलिबागला चाललोय आपण आज. निघाला पहिला सिग्नल, ठीक आहे, पण सुटलाय, ग्रीन झालाय सिग्नल. अरे यार पाणी. तरी सकाळचं वातावरण आहे ना, थंडीमध्ये चालवतोय. आतमध्ये फक्त मी बेस लेअर घातलाय, तो पण फ्लीस आहे डिकॅथलॉनचा. यार काय खडी आहे यार इथे. लोकांना किती हॉर्न दिले ना तरी जाणारच. तरी मस्त मजा येते. खूप टाइम नंतर राईड करतोय ना, तर गोष्टच वेगळी आहे त्याची. तर रायडिंग पण आता आहे जरा कम्फर्टेबल आहे मला तशी. म्हणजे एकदम पण टाईट नाहीये आणि जास्त पण लूज नाहीये तसं तर. आणि साईज एक्सेल मागवले म्हणूनच आपण. तीच जर मी एल जेव्हा वेअर केलेली ना, मला ती एकदम कट टू कट फिट होत होती. म्हणजे स्नग फिट पण बोलता येणार नाही त्याला प्रॉपर. पण ही पॅन्ट वेअर केली आहे ना, हा एक कॉन्फिडन्स जरा वेगळाच आहे. बूस्ट झालाय कॉन्फिडन्स. हा पण कॉन्फिडन्स बूस्ट झालाय म्हणून रॅश ड्रायव्हिंग नाही करायची आपल्याला. आपण ॲज युजल राईड करताना जी स्पीड असते आणि ज्या हिशोबाने आपण राईड करतो तसंच जायचं आपल्याला. थंडी जाणवते हातांना, ग्लव्स नाही घातलेत अजून. थोडं पुढे थांबूया मग आपण ग्लव्स घालू. थोडा आणखी लवकर निघालो असतो ना तर आपल्याला साहिल पण भेटला असता. आता ज्यांना माहित नाही साहिल, तर अलिबाग ब्लॉग जर तुम्ही माझा बघितला असेल तर आम्ही ज्याच्या गाडीने गेलेलो अलिबागला, तो पण गावी चाललाय, त्याच्या सासरवाडीला चाललाय तो. तर आपण जर लवकर जरा निघालो असतो 5:30च्या आसपास तर भेटलो असतो त्याला. पण ठीक आहे. आणि हा दुसरा सिग्नल. आता एक काम करूया, आपण आता हे सिग्नल सोडूया आणि डायरेक्ट आता पनवेलच्या बाहेर भेटूया. ऑफ रोडिंग आत्तापासूनच चालू. एवढी मोठी लाईन आहे सीएनजी ला. गाड्या नाही आहेत. कशाला रॉंग मध्ये टाकायचा. इज्जतीमध्ये दिलाय त्याच रोडने जायचं. पण आता मुंबई गोवाला टर्न घेणार आहे. मुंबई गोवा इथूनच सुरुवात झाली. काय अरे रे, काय शी कसली धूळ उडवतोय हा. मगाशी जेएनपीटी रोडला होतो ना आपण, तेव्हा आपल्याला बरेच रायडर्स दिसले. आणि आता पण अच्छा हे कुठेतरी चाललेत वाटतं. ग्रुप आहे, ग्रुप राईडला चाललेत. पिकनिक वगैरे असेल, सॅटर्डे संडे आहे ना, असणार काहीतरी. आता रिसेंटलीला मी मुंबईकर निखिलचा ब्लॉग बघत होतो, त्याच्यामध्ये ना त्याने मेन्शन केलेलं होतं की त्याचं जे रायडिंग हेल्मेट आहे तो स्कूटी त्याने बाहेर काढलेली त्याची ओला, आणि त्याच्यावर त्याने ते वेअर केलेलं.
त्याच्या मागे त्याने रिझन असं दिलेलं की रायडिंग जे आपले हे असतात हेल्मेट असतात ते आपण क्वचित वापरतो जेव्हा आपण राईडला वगैरे जातो, तर ते आपण जर वेअर नाही केले ओके तर ते ना जेव्हा आपण अचानक जेव्हा राईडला जातो तेव्हा ते नेक पेन व्हायला चालू होतं. आणि मी जवळजवळ आधी मी डेली ऑफिसला बाईक घेऊन जायचो, पण आता मी 2-3 महिन्यापासून बाईक नेत नाहीये. तर आज हेल्मेट घातलं आणि एवढं अंतर कव्हर केलंय ना, ऑलमोस्ट 50 किलोमीटर झाले आहेत, तर मला थोडं हळूहळू जाणवायला लागलेलं, म्हणून मगाशी ब्रेक पण घेतला मी 5-10 मिनिटाचा. ठीक आहे, आता हेल्मेट घालावं लागणार आहे आणि ऍटलिस्ट आठवड्यातून 2-3 वेळा तरी बाईक काढावी लागणार आहे, तेव्हा ती कुठेतरी सवय राहील. नाहीतर मग हे असं चालू होईल राईड मध्ये. तो वाजलेत 8:45. आपण आता पेनमध्ये आहे आणि इथून अलिबाग ऑलमोस्ट 36 किलोमीटर आहे. तर आपण आपलं फ्युलअप करून घेतलेलं आहे, टाकी फुल केली आहे, म्हणजे आता कुठे थांबायची गरज नाही. थोडा ब्रेक पण निडेड होता. तर धुकं वगैरे आहे थोडंसं. आता सूर्यदेवाने दर्शन दिलं त्यामुळे थोडीशी थंडी कमी झालेली आहे. अजून का आपण नाश्ता केला नाही, चहा पण प्यालेलो नाही. तर मस्त वाटतंय, खूप टाईम नंतर राईड करतोय आणि म्हणून म्हटलं एक छोटी शॉर्ट राईड ह्याच्यासाठीच होती माझी की जवळजवळ आपण 2-3 महिन्यानंतर राईड करतोय. तर एकदम 200, 300, 400 किलोमीटर जाण्यापेक्षा आपण जवळचं एक डिस्टन्स कवर करायचं होतं. आता एवढे मी किलोमीटर कवर केलेत तर रायडिंग पॅड मला कम्फर्टेबल वाटते. आता थोडं यूज टू व्हायला चालू झालेलं आहे आणि होप सो ती तशीच असेल. आता जो ब्लॉगिंग करतोय ना कॅमेरा, तो मोबाईलने नाही, हा गोप्रोच आहे आपला. बॅटरी अर्धी आहे तर बॅटरी ठेवावी लागणार आहे कारण आपल्याकडे एकच बॅटरी आहे. चला मग भेटूया आता डायरेक्ट मोटो ब्लॉगिंग सेटअपवर. आता इथे थांबवायचं कारण हे होतं ना की इथे बघा पूर्ण असं लांब ना धुकं पसरलं आहे, तिकडे पण धुकं आहे. आता हे धुकं, आता या साईडला तर धुकंच वाटतं आहे, पण म्हटलं मला राहवलं ना, म्हटलं कॅमेरा काढूया आणि लावूया आपण. इथे थांबणं रिस्की आहे, उजव्या इथं ठीक आहे. या साईडला पण धुकं आहे आणि आपल्याला अलिबागसाठी टर्न घ्यायचा आतमध्ये. हा टँकर पण वाटतं तिकडे चालला आहे. हा रोड कधी होणार आहे काय माहिती. आणि आपण आपली सीट पण सीटमध्ये फोम बसवलेला तर आहे, जरा कम्फर्टेबल तर आहे तसा. या शॉर्ट राईड निमित्ताने ना आपल्या सीटचं पण टेस्टिंग झालं, प्लस आपली जी रायडिंग पॅन्ट आहे तिचं पण टेस्टिंग होत आहे की रायडिंग पॅन्ट किती कम्फर्टेबल आहे, कशी आहे. आता आपल्याला अलिबाग, मुरुड राईटला, वडकळ लेफ्टला. वडकळ तर काय आता वडकळच्या बाहेरूनच सगळं चाललंय. तर ज्याच्यासाठी केला होता हा 8 तास, त्या टर्नला येऊन पोचलोय अलिबागला जायला. आणि हे रायडर्स आय गेस युट्यूबवर होता, गरीब माणूस, त्याच्या टॉप बॉक्स वर त्याने लिहिलेलं होतं, अरे रे घरी जाऊन डबल काम आहे मला, पूर्ण माती आहे रोडला, दिसते मला, ती डोळ्यांना जाणवते, कॅमेरामध्ये जाणवते की नाही माहित नाही, पण आहे. बाईक तर माखणारच आहे, गिअर्स पण माखणार आहेत. घरी गेल्यावर मला असं वाटतं वॉश शिवाय ऑप्शन नाही आहे मला. नाहीतर ऍटलिस्ट पुसून तरी काढावे लागतील ओल्या फडक्याने आणि सुकवून ठेवावं लागेल.
काय धूळ आहे का मस्करी आहे या रोडला, बाप रे. आता लास्ट टाइम आम्ही जेव्हा आलो ना तेव्हा एवढी धूळ नव्हती इथे. आता काय धूळ आणि धुकं काय मिक्स झालंय काय माहिती. अरे रे, काय खरं नाही. कॅमेरा कॅमेरा तर धुळीने माखणार आहे माझा, कन्फर्म माखणार आहे. कॅमेरा तर माखणारच आहे, पण पूर्ण गिअर माखणार आहे. ती काय किती धूळ उडते. एक बरं इथे मॅप लावायची गरज नाही मला. अरे रे, काय किती धूळ उडते. शी 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 शी. आधी मला तिथून वाटत जे होतं ना ते ऍक्च्युली धूळ आहे. असेलही धुकं, भरोसा नाही. अरे रे, खड्डे, रोड खड्डे आहेत. वाव, काय भारी वाटतंय. चल बाबा, काय करतो. रोड काम होत आहे वाटतं, त्यामुळे हा सीन चालू आहे. वर्सोली बीच टाकलं आपण लोकेशन, आणि इथून ऑलमोस्ट 35 मिनिटं दाखवत आहे मला. 16 किलोमीटर आहे. अच्छा, खडी टाकली आहे. बापरे, सांभाळून. खडीचा रोड म्हणजे डेंजर आहे. एवढाच ह्याच्यामध्ये खडी टाकली. आय गेस पुढचा रोड चांगलाच आहे. हा, नशीब. आता हात जर कंटिन्यू असता ना तर काय खरं नव्हतं. आणि पुढे ॲज युजल परत मध्ये घाणेरडे रस्ते चालू आहेत. आपला घाट कधी येणार आहे काय माहिती. या आर्टिगा वाल्याला काय घाई एवढी का माहिती. कुठे एवढं जायचं. फॅमिली बसली आतमध्ये असं पण नाही. कशाला उगाच घाई करता तुम्ही कळत नाही. गुगल कोणत्या रोडने घेऊन आला काय माहिती. पूर्ण गावागावातून आलोय मी आता. मला एवढं कन्फर्म माहिती की आम्ही वर्सोलीला लास्ट टाइम या रोडने नव्हतो आलेलो. तर हा बोलतोय पुढचा राईट. वर्स कुठला रूटला आलोय मी. बीच वर जायचं की काय डायरेक्ट. आपला मॅप चुकीचा लागलेला. आपल्याला इथून परत मागे जावं लागेल. अशी मला डाऊट आला की आपण चुकीच्या रोडला आलोय. ऍक्च्युली बीचच आहे, वर्सोली बीच आहे, पण या साईडला कोण नसणार जास्त. ते या साईडला नव्हतं यायचं, आपल्याला त्या साईडला जायला हवं होतं. तरी वाटलंच की गुगल एवढ्या गावागावातून कधीपासून आणायला लागला. ठीक आहे, या साईडला पण त्यानिमित्ताने येणं झालं. ओके, हा रोड पण मस्त आहे. इथून पण सरळ आहे. मी वायझर बंद करतो, नाही तर डोळ्यात काहीतरी जायचं माझ्या. ऑलरेडी आत्ताच जस्ट काहीतरी गेलं डोळ्यात. नशीब ते आतमध्ये नाही गेलं, बाहेरच्या साईडला कोपऱ्यामध्ये होतं, त्यामुळे ते पटकन मला साईडला करता आलं. आलो आता, जवळच आलो आपण. आणि इथून जवळपास असणार वर्सोली बीचला जायला रोड. बघावं लागेल इथे त्यांनी काय लावलं असेल तर. इथे मला दिसतंय वर्सोली बीच. हां,
आपण एक काम करूया, इथून वर्सोलीला जाऊया. हा फायनली आलो वर्सोली. लास्ट टाइम इकडे झालेलो. आता तर लास्ट टाइम ज्यांनी ज्यांनी व्लॉग बघितला आपला अलिबागचा कारने आलेलो, तर आपण वर्सोलीला आलेलो आणि इथेच थांबलेलो या साईडला. नो पार्किंग. अरे बापरे. पार्किंगचे बोर्ड लावलेत, गाडी लावणार कुठे आपण. आपण फायनली वर्सोलीला पोहोचलो आहे आणि आपण मगाशी ना त्या साईडला गेलेलो होतो. तुम्हाला दाखवतो कुठे गेलेलो. मगाशी ना तिकडे गेलेलो त्या साईडला. या बीचवर आलो आहे आणि मला लास्ट टाइमचा किस्सा आठवतोय माझा. आम्ही सगळे पाण्यामध्ये गेलेलो आणि फोन माझ्या खिशात होता. तो पण असं पण नाही, वॉटरप्रूफ केसमध्ये होता, पण तो केस लिकेज होता आणि माझा फोन डॅमेज झाला. आणि आता मी माझ्या फोनने शूट करतोय कारण आपला गोप्रो पूर्ण ढूस झाला, बॅटरी संपलेली आहे. आपल्याकडे गोप्रोची सध्या एकच बॅटरी आहे. चाललंय आपण प्लॅनिंग करतोय गोप्रोला पण अपग्रेड करायला, म्हणजे 2 एक्स्ट्रा बॅटरीज त्याच्यासोबत घ्यायची आपल्याला, कारण आपल्याला मोटो ब्लॉगिंगसाठी एक बॅटरी नाही पुरत आहे. आणि आता पुढे आपल्या राईड्स येणार आहेत, तर ऑब्व्हियसली आपल्याला बॅटरीज लागणारच आता. तर आज जरा खाली वाटतंय. आता वाजलेत सकाळचे 10:15 झालेत. आपण बीचवर आहे वर्सोलीला. मस्त वाटतंय. पण मी एवढं रायडिंग गिअर्स घातलंय ना तरी मला अजिबात गरम नाही होत आहे. पण ऊन आहे पण गरम नाही होत आहे मला. आणि ही आहे वर्सोलीची खाऊ गल्ली. इथे मस्त की जेवण आणि नाश्ता आहे. तर आपण एक काम करूया, आलो आहे ना तर जेवणच जाऊया आता या साईडला. ओके. खड्डे, ट्रॅफिक करत आपण अलिबागला पोचलो. इथे वर्सोलीला बीचवर जाऊन आलो आपण. आता जेवायला आलो एका ठिकाणी. जेवायला ॲज युजल बोंबील थाळी मागवलेली आहे आपण. तर इथे आपण मस्त की बीचवर जेवलेलो आहे आता आणि फेरफटका मारला. आपण बीचवर जाऊन आलो आहे. भेटूया आता नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत राईड सेफ. चलो बाय.